गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लिचिंग पावडरची प्रॉपर्टी आणि यूजेस बघितले, तसेच आपण सोडियम बायकार्बोनेट जे आहे त्याचे प्रॉपर्टीज आणि यूजेस बघितले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वॉशिंग सोडा म्हणजे जो धुण्याचा सोडा आहे किंवा सोडियम कार्बोनेट त्याचे आपण यूजेस आणि प्रॉपर्टीज या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिला आपण बघितलं सोडियम बायकार्बोनेट. आता आहे सोडियम कार्बोनेट. हे त्याचं काय आहे, केमिकल नेम. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, वॉशिंग सोडा. हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. तुम्हाला हे सायंटिफिक नेम, केमिकल नेम माहीत पाहिजे. फिलिंग द ब्लँक्स किंवा मॅच द फॉलोइंगमध्ये विचारलं जातं. देन Na2CO3H2O. इट इज अ हायड्रेटेड क्रिस्टल किंवा हायड्रेटेड सबस्टन्स. म्हणजे एक असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश काही प्रमाणात शिल्लक असतो. अशा पदार्थांच्या पुढे आपण H2O लिहितो, कारण हा जरी धुण्याचा सोडा आहे तरी ह्याच्यामध्ये थोड्या काही अंशी पाण्याचं प्रमाण आहे. म्हणजे बघा, धुण्याचा सोडा जर आपण थोडासा जरी असा हवेमध्ये ठेवला तर त्याला काही वेळानंतर असं चिकट झालेला, पाणी सुटलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी पाण्याचा अंश असतो. म्हणजे असा ज्या ज्या पदार्थामध्ये पाण्याचा अंश असतो, ज्या ज्या मूलद्रव्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्याच्या पुढे आपण H2O असे लिहितो. म्हणून आता हा सोडियम जे कार्बोनेट आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे, म्हणून आपण लिहिताना काय लिहिलं, त्याचं पहिलं नाव लिहिलं आणि मग त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे हे आपण दाखवून दिलं. आणि ज्या ज्या पदार्थामध्ये पाण्याचा अंश असतो त्याला आपण हायड्रेटेड क्रिस्टल असे म्हणतो किंवा हायड्रेटेड सबस्टन्स असे म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश नसतो त्याला आपण अनहायड्रेटेड क्रिस्टल किंवा अनहायड्रस सबस्टन्स असे सुद्धा म्हणू शकतो. तर याच्यामध्ये बघा, पहिलं आता आपण त्याची प्रॉपर्टीज आणि यूजेस बघूयात. त्याआधी बघा की हा सोडा तयार कसा होतो. तर सोडियम कार्बोनेट इज अ वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ सोडियम. आपण काय, सोडियम कार्बोनेट जे आहे त्याचा आपण यूज करणार आहोत Na2CO310H2O. इट इज अ वॉटर सोल्युबल सॉल्ट. म्हणजे हे पाण्यामध्ये विरघळतं आणि ते जेव्हा आपण पाण्यामध्ये विरघळवतो तेव्हा त्याच्यापासून आपल्याला वॉशिंग सोडा किंवा व्हाईट पावडर तयार झालेली दिसून येते. तिलाच आपण वॉशिंग सोडा असे म्हणतो. वॉशिंग सोडा म्हणजेच काय, तर धुण्याचा सोडा. तो आपण ॲज अ डिटर्जंट म्हणून सुद्धा यूज करू शकतो. सो सोडियम कार्बोनेट इज अ वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ सोडियम and crystalline sodium carbonate on keeping loses its water of crystallization radially and a white powder is obtained. So this powder is called as a washing soda. Now here the properties and uses. First, washing soda is a whitish and odorless powder. whitish म्हणजे व्हाईट कलर and odorless म्हणजे तिला कोणताही एक विशिष्ट वास नसतो. whitish and odorless powder. Okay. Now second, litmus paper has blue color in an aqueous solution. Litmus has blue. जर आपण लिटमस पेपरचा वापर केला ह्याच्या सोल्युशनमध्ये तर तो आपल्याला लाल लिटमस पेपर निळा झालेला दिसून येतो, कारण हे एक बेसिक फॉर्ममध्ये उपलब्ध असतं. देन इट इज अ हायग्रोस्कोपिक दॅट इट ॲब्झॉर्ब मॉइश्चर. It is a hygroscopic substance. Okay. Fourth one, it is used mainly for washing clothes. Used for washing clothes. And sodium carbonate is used for the glass and paper industry to used in glass and paper industry and also used for refining of petrol. Refining of petrol. तर बघा,
अशा प्रकारे प्रॉपर्टीज आणि युजेस आहेत सोडियम कार्बोनेट म्हणजेच धुन्याचा सोडा. त्यातलं पहिलं आहे इट इज अ व्हिटिश अँड ओडोरलेस पावडर. म्हणजे एक व्हाईट रंगाची पावडर असते परंतु तिला कोणताही असा विशिष्ट प्रकारचा वास नसतो, म्हणजे ती ओडोरलेस असते. तसेच जेव्हा आपण ही पावडर पाण्यामध्ये विरघळवतो आणि त्या पाण्यामध्ये जर आपण लाल लिटमस पेपर ठेवला तर तो लिटमस पेपर जो आहे तो त्याचा रंग निळा होतो, म्हणजे तो काय आहे तर तो आम्लरी धर्मी आहे हे दर्शवतो. त्यानंतर इट इज अ हायग्रोस्कोपिक सबस्टन्स. म्हणजे ही जर पावडर आपण थोडा वेळ हवेच्या संपर्कात ठेवली तर ती हवेमधील मॉइश्चर शोषून घेते आणि त्याला पाणी सुटतं. त्यालाच आपण हायग्रोस्कोपिक सबस्टन्स असं म्हणलं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या सोड्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्याला आपण हायग्रोस्कोपिक किंवा हायड्रेटेड सबस्टन्स असं म्हणतो. त्यानंतर इट इज यूज्ड फॉर अ वॉशिंग क्लोथ्स. बेसिकली हा जो वॉशिंग सोडा आहे तो आपण डिटर्जंटमध्ये कपडे धुण्यासाठी वापरतो. त्यानंतर इट इज यूज्ड इन अ ग्लास अँड पेपर इंडस्ट्री. जिथे बघा ग्लास तयार होतात किंवा पेपरचे जे ग्लास असतात किंवा जे पेपर्स तयार होतात त्या मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये आपण धुण्याच्या सोड्याचा वापर करत असतो. त्यानंतर इट इज यूज्ड फॉर रिफनिंग ऑफ पेट्रोल. पेट्रोल शुद्धीकरणासाठी, पेट्रोलचं शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा आपण वॉशिंग सोड्याचा उपयोग त्या प्रक्रियेमध्ये करत असतो. सो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ वॉशिंग सोडा. आता बघा आपण हे बघितले आहे की डेली लाईफमध्ये आपण हे 4 प्रकारचे जे सॉल्ट आहेत ते वापरत असतो. त्यानंतर आहे आपलं सम क्रिस्टलाइन सॉल्ट्स. म्हणजे काही क्रिस्टलाइन सॉल्ट आहेत जे सुद्धा आपण डेली लाईफमध्ये यूज करतो ते बघूयात. You have learned about water of crystallization in the previous chapter. So आपल्याला वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे पाण्याचे छोटे छोटे क्रिस्टल किंवा पार्टिकल तयार होण्याची प्रक्रिया माहीत आहे. सो वी यूज व्हेरियस सॉल्ट. आणि ह्या क्रिस्टलायझेशन प्रोसेससाठीच आपण अनेक प्रकारचे क्षार वापरत असतो. तर काही क्षार जे आहेत ते आपण आता बघूयात. तर त्यातला पहिला आहे ॲलम, जिलाच आपण पोटॅश ॲलम किंवा तुरटी असे म्हणतो. पोटॅश ॲलम तिचं बघा फॉर्म्युला आहे K2SO4 Al2 in bracket SO4 thrice 24H2O. Then second one is a borax. Borax formula is Na2BO4 B4O7 10H2O. Write down in your notebook. This is some crystalline salts which are used for the crystallization of water. Then Epsom salt. Epsom saltलाच आपण मॅग्नेशियम सल्फेट असं सुद्धा म्हणतो. So it is MgSO4 7H2. The formula is MgSO4 7H2O. Then next one is a barium chloride. Barium chloride. The formula is BaCl2 2H2O. BaCl2 2H2O. And last one is a sodium sulfate. It is also known as Glauber salts. Sodium sulfate also known as Glauber salt. The formula is Na2SO4 10H2O. So these are the 5 main crystalline salt which are used in the process of crystallization of water. Write down in your notebook.
So first one is alum. It is also known as potash alum, जिला आपण तुरटी असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर सेकंड आहे बोरॅक्स, त्याचा फॉर्म्युला Na2B4O7 10H2O. देन इप्सम सॉल्टला आपण मॅग्नेशियम सल्फेट असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर येतं बेरियम क्लोराईड पण सूत्र आहे BaCl2 2H2O. आणि सोडियम सल्फेटला आपण ग्लॉबर सॉल्ट असं पण म्हणतो, त्याचं रेणूसूत्र आहे Na2SO4 10H2O. तर तुम्ही बघू शकता हे जे क्रिस्टलाइन सॉल्ट आहेत 5, त्या 5ची क्रिस्टलाइन सॉल्टमध्ये H2O म्हणजे वॉटर मोलॅक्युल्स प्रेझेंट असलेलं तुम्हाला दिसतंय. याचा अर्थ हे 5च्या जे सॉल्ट आहेत इट इज ऑल्सो नोन ॲज अ हायग्रोस्कोपिक सबस्टन्सेस बिकॉज द सम वॉटर मोलॅक्यूल प्रेझेंट इन ईच अँड एव्हरी सॉल्ट ऑफ. सो ह्याच्यामध्ये पाण्याचा काही प्रमाणात अंश आहे, त्यामुळे त्याला आपण हायग्रोस्कोपिक सबस्टन्सेस असं म्हणू शकतो. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे सोप म्हणजेच काय तर साबण. आपण बघा आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी किंवा भांडी घासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरतो. तर हे साबण किंवा हे सोप कशापासून बनलेले जातात तर प्राणी व वनस्पतींच्या चरबीपासून हे साबण बनवले जातात. म्हणजे वनस्पतींचं तेल आणि प्राण्यांची चरबी याच्यापासून हे बनवले जातात. प्लांट ऑइल अँड ॲनिमल फॅट. तर वनस्पतींपासून मिळणारे तेल आणि प्राण्यांपासून मिळणारी जी चरबी असते या दोन्हींच्या मिश्रणामधून वेगवेगळ्या प्रकारचे साबण बनवले जातात. त्यामुळे आपण बघू शकतो की साबणावर एक तेलकट असा थर आलेला आपल्याला दिसतो. तर थर कशामुळे असतो तर आपण त्याच्यामध्ये प्राण्यांची जी चरबी वापरलेली असते त्या चरबीमुळे साबणावर एक विशिष्ट प्रकारचा तेलकट आणि चिकट थर आपल्याला तयार झालेला दिसून येतो. When oil or animal fat is boiled with an aqueous solution of sodium or potassium hydroxide, the sodium or potassium salt of carboxylic acid or fatty acids are formed. म्हणजे साबण कशापासून बनतो तर जेव्हा आपण प्लांट्स ऑइल किंवा ॲनिमल फॅट जे आहेत त्यांची आपण जे सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे आहेत म्हणजे NaOH किंवा KOH सोबत जेव्हा आपण त्यांच्या ॲक्वियस सोल्युशनसोबत जेव्हा यांची रिॲक्शन घडवून आणतो तेव्हा यांच्या रिॲक्शनमधून फॅटी ॲसिड्स तयार होतात आणि या फॅटी ॲसिडलाच आपण सोप किंवा साबण असे म्हणतो. सो दिस सॉल्ट्स आर कॉल्ड सोप. व्हेन सोप इज मिक्स्ड विथ द हार्ड वॉटर द कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स आर फॉर्म्ड. जेव्हा आपण हार्ड म्हणजे दुष्पेन पाण्यामध्ये किंवा हार्ड वॉटरमध्ये जेव्हा आपण साबण वापरतो तेव्हा आपल्याला पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार तयार झालेले दिसून येतात, त्यालाच आपण फॅटी ॲसिड असं म्हणतो. सो दिस बीइंग वॉटर इनसोल्युबल दे फॉर्म अ प्रेसिपिटेट अँड दॅट वे लॅदर इज नॉट फॉर्म्ड. त्यामुळे काय होतं तर साबण जो आहे तो दुष्पेन पाण्यामध्ये किंवा हार्ड वॉटरमध्ये पूर्णपणे विरघळत नाही, त्यामुळे त्या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही आणि ज्या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही ते पाणी आपण वापरू शकत नाही किंवा ते आपल्याला वापरण्यायोग्य नसतं असं आपल्याला म्हणता येईल. सो काही विहिरींचं पाणी असं असतं की काही विहिरींचं किंवा झऱ्याचं पाणी असं असतं ज्या पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही, एक लेयर म्हणजे लॅदर फॉर्म्स म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे साबण विरघळत नाही, त्याला आपण हार्ड वॉटर असे म्हणतो. आणि जे पाणी आपण रोजच्या वापरासाठी आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी वापरतो त्या पाण्यामध्ये बघा साबणाचा फेस हा लवकर होतो, म्हणजे ते पाणी आपल्याला सॉफ्ट वॉटर किंवा सुफेन पाणी असं म्हणावं लागेल. आणि या सुफेन पाण्याचाच वापर हा आपण रोजच्या दैनंदिन वापरासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे जो साबण आहे तो फॅटी वनस्पतींपासून मिळणारी तेले आणि प्राण्यांपासून मिळणारी चरबी या घटकांपासून तयार झालेला दिसून येतो. जेव्हा हे घटक सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणासोबत मिक्स केले जातात तेव्हा त्याच्यामधून जी फॅटी ॲसिड तयार होतात त्या फॅटी ॲसिडपासूनच साबण तयार केले जातात. त्या साबणाचा वापर आपण अंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी किंवा भांडी घासण्यासाठी अशा अनेक प्रकारचे साबण या फॅटी ॲसिडमधून तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात.